हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज पोथी समाप्ती आहे, तीच तयारी चालू आहे माझी आता. तर उमरालेपणसाठी मी हळद गोमित्र टाकले त्याच्यामध्ये आणि गुलाबजल टाकलं आहे, थोडंसं पाणी टाकते आणि उमरालेपण करून घेते मी आता. आणि मग लगेच मला स्वयंपाकाला पण लागायचं आहे. याच्यात थोडंसं पाणी टाकते आता आणि उमरालेपण करून घेते. गॅसवर एक साईडला भात टाकलेला आहे आणि एक साईडला इकडे बटाटे उकडत टाकलेले. स्वयंपाकाला लागली मी. वरण भात, मेथीची भाजी, बटाट्याची भाजी, वालाच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा आणि रवा, हे असं एवढं बनवणार आहे मी. तर चला लागली आता मी स्वयंपाकाला. माझं बाकीचं काम आवरलंय आणि हे पण पोथी वाचताय वरती. त्यांचे काही अध्याय बाकी होते ना, तर ते वाचताय आज आत्ता. तर चला ते पण दाखवते मी तुम्हाला, ते वाचन करायला ते. थोडंसं आता स्वयंपाक उरकून देते थोडासा आणि मग दाखवते मी तुम्हाला. आणि सगळा स्वयंपाक हा बिना लसणाचा आणि बिना कांद्याचाच करणार आहे मी, कारण की गुरुचरित्राच्या पारायणाला कांदा लसूण चालत नाही. तर मग बिना लसणाचा आणि बिना कांद्याचाच करू राहिली मी. मग भांडी लावून घेते आता मी इकडे. कुकर होत आहे तोपर्यंत भांडी लावून घेते. घेवड्याच्या शेंगा नेमक्या काढले ना, तिथं मार्केटमध्ये दिसल्या नाही. काल भाजीपाला आणायला गेले होते तर मग आता नाशिकला गेलेला आहे नवसा गणपतीला. तो आला का त्याला पाठवते आता मी घेवड्याच्या शेंगा आणायला. नाही तर मग मी जाते, असं काहीतरी करील होता. तो येईपर्यंत आला एवढ्या की, नाही तर मग मलाच जावं लागत, कारण की हे बी पोथी वाचू राहिली. आणि एक जोडपं सांगितलेलं आहे जेवायला, यांचे मित्रांनी त्यांची मिसेस, तर ते येणार आहे. त्यांना पण बोलवलेलं आहे आम्ही 5ला. म्हणजे ते तिकडे आहे राहायला, सातपूरला आहे राहायला ते. तर ते 5-5:30ला बोलवलेलं आहे त्यांना. तर कुकर त्यामध्ये आहे ना, तोपर्यंत मी घेते काजू बदाम प्रसादाला. रवा बनवायचा आहे थोडासा, मग प्रसादासारखंच बनवली तर त्याला काजू बदाम घेते कापून. तुरीची डाळ बी काढून ठेवली आहे, वालाच्या शेंगा काढून ठेवल्या आहे. एक 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 असं वरती काढून ठेवलं का कढी बनवायची आहे थोडीशी. तर ही सगळी हळूहळू विद्या भाग नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. श्रुती व्हावे सावधान श्री गुरुचरित्राध्याय वामन ऐकुनी नाम तारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न होय. सेवनी गुरुचरित्रामृत नामधारक ततष्ट होय. अंगी धर्म पुलकांकित रोमांच ही उठती. देवपणी सिद्ध सुखावती समाधी लागली अशी म्हणती. सावध करावा मागुती लोक परोपकार कारणे म्हणून असते तुझी करी श्री गुरुराया. ऐसे नामधारक विनंती सिद्धांची चरणी लागते म्हणे. श्री गुरुचरित्रामृत अवतर आणि कामद सांगा. ऐकोणी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धची या मना म्हणती. बाळक तुझी वासना अखंड राहो.
श्री गुरुचरित्री श्री गुरुचरित्राची ऐका सांगेना आता अवतरणिका प्रथमपासून सारांशनिका 52 अध्यायापर्यंत. प्रथमाध्यायी मंगलचरणा मुख्य देवतांचे असे स्मरण श्री गुरुमूर्तींचे दर्शन. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. जेवण करायला एक जोडी लागते. तर मग यांचे मित्र आहे, सातपूरला राहतात ते. तर मग ते आलेले होते, ते भाऊन ताई. मग त्यांना चहा पाणी वगैरे झाला आणि थोडासा स्वयंपाक माझ्या पोळ्या वगैरे करायच्या बाकी होत्या. मग मी पोळ्या वगैरे केल्यानंतर चहा पाणी झाल्यानंतर तर झालंय माझा नैवेद्य वगैरे दाखवून. आता मी बघा नैवेद्यासाठी मी वरण भात, रवा, मेथीची भाजी, बटाट्याची भाजी, वालाच्या शेंगा, घेवडा, भजे आणि कढी हे एवढं लागतं. मेन याच्यामध्ये ना मेथीची भाजी आणि घेवडा आहे. नैवेद्याला मेथीची भाजी घेवडा पाहिजे. मग ते झालं. रांगोळी अशी काढली आहे मी. चला आता नैवेद्य दाखवून झालंय. आता सुवासिनी एक जोडपं बोलवलेले जेवण करायला, तर त्यांना वाढून देते जेवण करायला. समाप्तीनिमित्त यांचे मित्र आहे आणि बहीण आहे. बहीण आणि मेवणा आहे. तर त्यांना जेवण करायला बोलवलेलं आहे. दिले त्यांना वाढून जेवण करायला. बसा तुम्ही जेवण करायला. तर हे नैवेद्याचं ताट तिघांनी 3 खायचे आणि चौथं होतं ना तर ते गायला चारायचे. तर मग आता हे एक ताट यांना देते.
सुमित तू पण तसं सांगितलं तेव्हा तुझा व्हिडिओ होती इथे. आल्यावर दिला बाप रे. नव्हता बी वॉच व्हिडिओ वॉच. अरे चालू काहीतरी बोला मग. काय बोलू. झाले जेवण वगैरे निघाले इथे हळूहळू जा. पोचल्यावर फोन करा. सांगूला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. तर चला आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.